नमस्कार मंडळी, मी सुषमा कोडीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. गेल्या 2 दिवसापासून अमरावतीच्या अनेक चौकामध्ये आणि अनेक एरियामध्ये एक बॅनर झळकत आहे. एका सामान्य तरुणाचा ते बॅनर आहे आणि तो फक्त प्रशासनाला प्रश्न विचारतो आहे की अमरावती शहरामध्ये टॉयलेटची व्यवस्था केव्हा होणार आहे. अमरावती शहरामध्ये प्रशासनाने अनेक ठिकाणी टॉयलेट लावलेले आहेत, परंतु त्याचा मेंटेनन्स मात्र झिरो आहे. अत्यंत गलिच्छ अवस्थेमध्ये ते टॉयलेट्स आहे, जिथे सामान्य माणूस जाऊच शकत नाही आणि अनेक ठिकाणी तर टॉयलेटच नाहीये, जिथे महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही जाण्याचे वांदे आहेत. पुरुष मात्र कुठेही टॉयलेटला जाऊ शकतात, युरिनला जाऊ शकतात, मात्र लाज येते ती महिलांना आणि खऱ्या अर्थाने महिलांना टॉयलेटची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी चौकामध्ये ते असले पाहिजे, म्हणून एका सामान्य तरुणाने हा प्रश्न उचललेला आहे. तो प्रशासनाला विचारतो आहे की अमरावतीमध्ये टॉयलेट्स केव्हा होणार. आणि या तरुणाचं नाव आहे अविनाश भाकरे. तर आपण अविनाश भाकरे यांना भेटणार आहोत आताच. मॅडम, एक वेळा असं झालेलं होतं की घरातले पाहुणे आलेले होते वेलकम पॉईंटला आणि आल्या त्यांना म्हणजे त्यांनी विचारलं की फ्रेश व्हायला इथे टॉयलेट आहे का, म्हणजे कदाचित त्यांना अर्जंट जायचं असेल. मी म्हटलं सध्या इथे तर नाही, तुम्ही प्लीज घरापर्यंत कंट्रोल करू शकत असणार तर म्हटलं नाहीतर मग सर्किट हाऊसला जायला लागेल. एवढी दयनीय अवस्था आपली आहे की घरातल्या पाहुण्यांना पण आपण इथे वेलकम पॉईंटला जिथनं बसेस थांबतात येतात तिथे पण आपण टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, हे पारदर्शी म्हणजे सगळ्या जनतेलाही माहिती आहे. तर तिथनं मग हे डोक्यात आलं की तिथेच नाही तर अमरावती शहरामध्ये पण ही एक समस्या खूप गंभीर आहे की बऱ्याच वेळा महिलांचं म्हणजे पुरुषांचं तुम्ही म्हटल्याप्रमाणे कदाचित ते बरोबर आहे की पुरुष कुठेही जाऊ शकतील, पण महिलांचे काही प्रॉब्लेम्स असे असतात की जेव्हा त्यांना अर्जंट कुठे जायचं म्हणजे तुम्ही पण समजू शकता आणि पब्लिक पण समजू शकते की त्यांना कुठल्या आरोग्याची म्हणजे काय होते की आपण त्यांच्या आरोग्यासोबत खेळतोय हे कदाचित प्रशासनाला कळत आहे की नाही कळत आहे हा एक प्रश्नचिन्ह आहे. मला असं वाटतं की बाबा तुमचे सगळे प्रोसेस झाल्यानंतर जे इन्स्टॉलेशनचा भाग असतो टॉयलेटचा, तुम्ही जर एक 5 ठिकाण महानगरपालिकेने आता नवीन जे आणलेलं आहे उपक्रम तो चांगला आहे, स्तुती करण्यासारखं आहे. स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती बिलकुल मी म्हणू शकेल, पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर एवढी दयनीय अवस्था आहे की टॉयलेट्स इन्स्टॉल नाही झाले आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणात घाण झालेली आहे की आपल्यासारखं माणूस जर तिथं दिलं कदाचित म्हणजे तुम्ही जेव्हा कधी लाईव्ह बघणार तुम्ही पण म्हणणार की खरंच ही व्यवस्था का झालेली आहे, म्हणजे क्वेश्चन मार्क तुम्हालाही उद्भवणारच. बरं, हे असे बॅनर तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी लावले अमरावतीमध्ये? मॅडम, मी तर हा एक प्रयत्न केलाय. जनजागरण हा माझा संकल्प होता की जनता बोलली पाहिजे, जनतेच्या मनातला हा विषय आहे. खरं हा कोणा एका अविनाश भाकरेचा विषय नाही आहे, युवकांचा आहे, युवतींचा आहे, नंतर लेडीज म्हणजे महिलांचा आहे, पुरुषांचा आहे, सगळ्यांचाच आहे. तर बऱ्याच चौकांमध्ये म्हणजे राजकमला लावले होते, इरविनला लावलं, कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिसला, पंचवटीला, कठोर नाक्याला. पण मात्र मला असं वाटत आहे की प्रशासनाला कुठेतरी आता धाक आला आहे की काय, ते पुढे काय करणार माहिती नाही. पण मात्र आता सोमवारीच मी हे लावायला सांगितले मोठ्या प्रमाणातले. ऑटोवरती तर प्रचार चालूच होता जनजागरणचा, पण आता काही बॅनर काढणं सुरू केलेले आहेत, म्हणजे प्रशासन कुठेतरी दखल घ्यायला सुरुवात करेल अशी एक अपेक्षा मात्र आता नक्की वाटायला लागली आहे. बरं, आहे तुमच्या बॅनरवर काही टॉयलेट्सचे फोटो मी बघते आहे, हे नेमके कुठल्या एरियातले आहेत? मॅडम बघा, हे सगळे वेगवेगळे एरियातले आहे. वेलकम पॉईंटचे आहे, तुम्ही गाडगेनगरला जाणं म्हणजे पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या बाजूला त्यांनी इन्स्टॉल केलेले आहे, तिथली पण परिस्थिती तशी आहे. आणि बाकीही ठिकाणी तुम्ही जर गेलात ना म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या तिथे पण त्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे, तिथली पण परिस्थिती सेम आहे. तर हे लाईव्ह फोटो आहेत, हे की मी कुठून गुगलवरनं सर्च करून आणलेले नाही आहे. म्हणजे टॉयलेट्स तर यांनी बांधलेले आहे, पण मेंटेनन्स मात्र झिरो आहे. तर मेंटेनन्सचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे, नुसतंच टॉयलेट लावून काही उपयोग नाही आहे. तर तुम्ही ह्या टॉयलेटला जेव्हा बघितलं तेव्हा तिथे पाण्याची वगैरे काय व्यवस्था आहे का? गाडगेनगरच्या तिथलं जेव्हा बघितलं होतं पोलीस स्टेशनला लागूनचं आहे, तिथे व्यवस्था चांगली केलेली आहे, पण मेंटेनन्स म्हणजे ओपनच नाही झालंय लोकांसाठी. मला असं वाटतं की त्यांनी अजून खुलं नाही केलेले आहे. तर तिथली तर खूप दयनीय अवस्था, म्हणजे त्यांनी इन्स्टॉल चांगल्या प्रमाणात केलं होतं. मात्र हीच जर बघितलं गेलं वेलकम पॉईंटला तर तिथे तर तुम्हाला असं वाटेल की कचऱ्याचा एखादा ढिगारा किंवा कुठल्या तरी आपलं आणलेली वस्तू फेकलेली आहे अशा प्रमाणे ते पडलेल्या अवस्थेत आहे. आपलं काय म्हणणं आहे या टॉयलेट्सला? नमस्कार, मी एक अमरावतीचा नागरिक आणि अविनाशचा सहकारी. सर्वप्रथम मला सांगायचं की अमरावती हे विभागीय मुख्यालय, 5 जिल्ह्यांचं विभागीय मुख्यालय आहे. याला सांस्कृतिक एक इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि अजूनही आम्ही बेसिक म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहे की सार्वजनिक मूत्रालय अमरावती शहरात नाही,
याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आमच्यासाठी काय असू शकते की आजही स्वातंत्र्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य भेटून एवढे वर्ष झाले, अमरावतीला महापालिका घोषित करून एवढे वर्ष झाले, आपण एक वेगळ्या ठिकाणी आज अमरावती शहराची वाटचाल होतं. अमरावतीमध्ये म्हणजे लगेचच विमानतळ सुद्धा चालू होणार आहे, परंतु त्याच अमरावती शहरात अजूनही सार्वजनिक मूत्रालय नाहीत आणि आहे तर ते अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. हे आम्हाला सांगताना खूप मनातून खंत व्यक्त होते. आज जेव्हा आमच्याकडे पाहुणे येतात किंवा आमचे कोणी बाहेरून मित्रमंडळी येतात, जेव्हा आम्ही रस्त्याने फिरतो, तसंच आज अमरावती शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची रोजची संख्या वाढलेली आहे. अशा नवीन लोकांसाठी एक फार मोठा हा प्रश्न आहे की आम्ही नेमकं लघुशंकेसाठी जायचं तर कुठं जायचं. आणि अशा वेळी हा जेव्हा मुद्दा आम्ही उचललेला, अविनाशने जो मुद्दा उचललेला, एकीकडे अमरावती महानगरपालिका स्वच्छतेचा गाजावाजा करत आहे आणि एकीकडे सध्या अमरावतीमध्ये सार्वजनिक मूत्रालयाची अवस्था नाही. जिथे सगळ्या ट्रॅव्हल्स थांबतात, बस थांबतात, वेलकम पॉईंट, तिथे प्रवासी उतरल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न त्यांच्यासमोर हा असतो की आम्ही स्वच्छतागृहाचा कुठे आहे, वॉशरूम कुठे, आम्ही कुठे वापर करावा. महिलांसाठी फार एक लाजिरवाणी गोष्ट आहे, पुरुष तरी ऍडजस्ट करतात, परंतु स्वच्छतेच्या नावाखाली आपण जेव्हा विचार करतो तेव्हा उघड्यावरती आपण लघुशंका करू शकत नाही. या गोष्टीवरही अजूनही महानगरपालिकेला जाग आलेली नाही. याबद्दल आम्हाला खरंच एक फार मोठी चिंता व्यक्त होते आणि हा जो विषय आमच्या सहकारी अविनाशने उचललेला आहे याचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि या गोष्टीवर त्वरित महानगरपालिकेने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि अमरावतीला या फार मोठ्या संकटातून म्हणूया आपण की जर हे झालं नाही तर फार मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य एक तयार होईल. त्याच्यामुळे या विषयावर लवकरात लवकर तोडगा महापालिकेने काढलाच पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे दादा या विषयावर? या विषयावर असं म्हणणं आहे की जिथे जिथे आता सार्वजनिक जे ठिकाण आहे, ग्रामीणच्या महिला येते, कुठे हॉस्पिटल आहे, प्रत्येक ठिकाणी अस्वच्छता आहे आणि यांनी जे टॉयलेट बनवले तिथं पुरं घाणच आहे. घाणी साम्राज्य तिथे कोणी जाऊ शकत नाही. आमचे जर परम मित्र आहे अविनाशदादा भाकरे, एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी जे उपक्रम राबवला याच्यातही दुनियाभराचं त्यांचे जे बॅनर लावले, बॅनर पण काढले. आमचं म्हणणं आहे की जनजागृती घ्यायला पाहिजे, लोकांना मन माहीत असलं पाहिजे की जेणेकरून ते गोष्ट घडली पाहिजे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला राजकारण हे आमचा मुद्दा नाही आहे, आमचा मुद्दा सामाजिक आहे. हे लोकांचे लक्ष आलं पाहिजे, शासनाचं लक्ष आलं पाहिजे, इच्छा राजकीय लोकांचे लक्ष आलं पाहिजे. आम्ही तर करतोच, आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही एक अविनाशदादा झाले, आम्ही झालो, आम्ही हे मुद्दा फक्त आम्ही सांगितला. आम्ही तुमच्या मार्फत मंडळ न्यूजच्या मार्फत आम्हाला हे सांगायचं आहे आयुक्त साहेबांना की हे लवकर तुम्ही या विषयावर तुम्ही तोडगा काढावा आणि लवकर जे टॉयलेट आहे जे स्वच्छ करून त्याचं मेंटेनन्स करून पूर्णपूर करावे. ताई मला सांगा, या पंचवटी चौकामध्ये कुठेच महिलांच्या टॉयलेटची व्यवस्था नाही आणि इथे अनेक महिला रोज येतात जातात, तुम्हाला काय वाटतं? असुरक्षितता वाटते आणि जसं गरजेचं आहे ते मूल्यवान, म्हणजे महिलांना वगैरे बाथरूम सगळ्या असा गरजेचा वस्तू आहे, त्यांना हे आवश्यकच पाहिजे. आवश्यक आहे. हो. तुम्ही कुठून आला इथे? आम्ही इकडे आलो रहाटगाववरून. कुठे चालल्या? आता सातूरण्याला चाललो. पंचवटी चौकातून नेहमी येणं जाणं करता? हो नेहमी येतो ना, जाणं येणं तर गाडगेनगर, पंचवटी, रहाटगाव वगैरे नेहमी जाणं येणं सुरू असतं. हम भी बहुत दिन से ये सोच रहे कि यहाँ पर आज ये बाथरूम जो रखे हुए है ना, इसको बनाए. यहाँ लेडीज के लिए कुछ बाथरूम की व्यवस्था ही नहीं है. जो पब्लिक आती, रात के टाइम में आती, दिन में आती, वो बोलती भैया बाथरूम कहाँ है. हमने क्या बोलना, कहाँ है ही नहीं, तो अब क्या बोलेंगे उनको. हम तो उनको बोलते भैया अभी तो फिलहाल जगह नहीं है, तुम उधर एडजस्ट कर लो. अभी ये बाथरूम अगर बन जाए तो यहाँ पर लेडीज के लिए तो व्यवस्था हो जाएगी थोड़ी सी. ये कितने दिनों से लगाए हैं यहाँ पर? इसको तो अभी कम से कम 2-3 महीने से यहीं पड़े हुए हैं यहाँ के. अच्छा. बाकी इसकी भी कोई व्यवस्था ही नहीं हुई, बस आके यहीं पड़े हुए हैं. जो तो बन जाए तो अच्छा, चालू हो जाए तो बहुत अच्छा हो जाता. आपका क्या काम है यहाँ पर? मैं ड्राइवर हूँ बस का. बस के ड्राइवर है आप, तो आपको भी जाने के लिए जगह नहीं है, जगह पैसेंजर को भी जाने के लिए नहीं जगह है, तो क्या बोलेंगे अमरावती प्रशासन को आप? हम तो प्रशासन को यही बोलेंगे भैया यहाँ बनाओ, ये सुविधा करो कुछ पब्लिक के लिए तो अच्छा रहेगा. अब पब्लिक आती, बाहर की भी आती, बाहर के आने के बाद में लेडीज बोलती भैया बाथरूम का, अब हमने है ही नहीं तो क्या बोलना, बाथरूम नहीं है तो. हम तो उनको ये बोलते कि भैया कुछ तुम देखो, अब व्यवस्था हम तो यही शासन से बोलेंगे कि भाई यहाँ कुछ व्यवस्था करो. टॉयलेटच्या बाऱ्यामध्ये इथं टॉयलेटची व्यवस्था व्हायला पाहिजे, कारण त्या टॉयलेटमध्ये पुरुषच जाऊ नाही शकत, तर महिलांसाठी तर खूप अवघड परिस्थिती आहे. त्यासाठी त्या नगर कॉर्पोरेशनकडून त्या टॉयलेटची व्यवस्था इथं व्हायला पाहिजे आणि लेडीजसाठी तरी किमान, पुरुषाचं तरी काही नाही, पुरुष तरी कसंही काही आपलं ॲडजस्टमेंट करून घेईन, पण लेडीजसाठी तरी किमान तिथं व्यवस्था व्हायला पाहिजे आणि तिथं जरूर बी आहे. कारण हा एक ट्रॅव्हल्स पॉईंट आहे. तिथं ट्रॅव्हल्स पॉईंटवर खूप बाहेरचे प्रवासी येतात, पुणे, नाशिक, इंदोर, सुरत जाणारे, त्यांच्यासाठी लेडीजसाठी तरी हे व्यवस्था असणं आवश्यक आहे. हम लेडीज है, यहाँ पे टॉयलेट है मगर हम जा नहीं सकते यहाँ पे टॉयलेट, क्योंकि हमको बहुत देर तक बैठना पड़ता है और लेडीज़ को बहुत बड़ा प्रॉब्लम है. तो ये टॉयलेट के लिए कुछ ना कुछ व्यवस्था करनी चाहिए यहाँ पे.
आप कहाँ से आई है यहाँ पर? मैं अभी पुणे अमरावती से जाना आना करती हूँ और बहुत देर तक बैठती हूँ, पर लेडीज़ को कोई यहाँ जगह ही नहीं है। मतलब लेडीज़ के लिए बहुत प्रॉब्लम हो रहा है यहाँ पे, तो उसके लिए अपने प्रशासन ने कुछ तो भी करना चाहिए उसके लिए। आपका क्या कहना है कि अमरावती में अभी हम पंचवटी चौक पे खड़े हैं, यहाँ पर टॉयलेट की क्या व्यवस्था है? व्यवस्था कुछ भी नहीं है मैडम। हम लोग तो क्या है, ऑटो जेंट्स आदमी तो कहीं भी कर लेता किधर भी आड़ ओड़ में, बाकी हमारे माए बहनें जो आती चाहे कोई भी समाज से रहो उनके लिए व्यवस्था नहीं है मैडम। यहाँ पे अपने यहाँ पे प्रशासन को तो सलाम करने चाहिए हमारे अविनाश भाऊ को, और शर्म आनी चाहिए प्रशासन को कि अभी तक के कोई ये ऐसा कदम उठाए नहीं उन्होंने, शौचालय बनाए नहीं, ऐसे मूत्री घर बनाए नहीं उन्होंने, ऐसे मतलब होना चाहिए। और बनाए नहीं तो मेंटेनेंस नहीं है मैडम वहाँ पे कुछ, हाँ मेंटेनेंस भी नहीं है, वो हिसाब से अपने होना चाहिए मैडम। बहुत तकलीफ है, बहुत परेशानी है लड़कियों को, औरतों को तो बहुत परेशानी है मैडम। देखिए आप अलग अलग एरिया में ऑटो लेकर जाते हैं, तो जैसे पंचवटी की अवस्था है वैसे बाकी जगह पे क्या है? नहीं बाकी जगह पे भी नहीं है ना मैडम। ट्रैफिक इतना हो गया कि अपनी माए बहनें भी कहीं हाल में बैठ नहीं सकती, इतना ट्रैफिक हो गया अपने यहाँ पे, मतलब आवक जावक इतनी बढ़ गई तो उनके लिए बहुत प्रॉब्लेम जाती मैडम। आमचं म्हणणं आम्ही हा ऑटोवाले असताना आम्हाला लेडीज एकदम जसं जवळ होऊन सण्या म्हणते का बा इथं कोणी टॉयलेट आहे का, टॉयलेट असूनही सण्या आम्ही त्याला सांगतो का बा पंजाबराव मध्ये आहे, तर पंजाबराव मध्ये ते लेडीज जाते, लेडीज जाऊन सण्या तिथे पाहिलं तर एकदम दरवाजा बंद असते। आम्ही राजकामधून ऑटो चालवतो, तिथूनही लेडीज वगैरे येते, म्हणून सर आम्ही त्यांना एक सामान्य म्हणून सर आम्ही त्या महानगरपालिकेच्या आतमध्ये त्यांना सांगतो का बा तिथं टॉयलेटची व्यवस्था आहे म्हणून सर जागोजागी, एक तर शेगाव नाका, एक हे पंचवटी रेल्वे स्टेशन, आपलं गांधी चौकवर आहे, पण तिथं काय करतात पैसे घेतात, एका याचे पैसे घेतात 10 रुपये, अगर त्या दुसऱ्यांदा अगर कधी झालं तर 20 रुपये ते गरीब बाई कुठचं देणार, काय देणार काहीच ते। पण एका ऑटोवर भाऊचं बॅनर पाहिलं होतं अविनाश आणि भाकरे साहेबांचं का बा इथं आपल्या अमरावती जनरल शौचालय झालं पाहिजे, पण आतापर्यंत तर काहीच होऊन नाही राहिलं। पण कारण की 15-20 दिवस झाले बॅनर आम्ही ऑटोला पाहिलं होतं अविनाश भाऊचं यांचं, आता हे मोठं दिसून राहिलं म्हणून सर आम्हीच म्हणतो का बा हे कधी होईल म्हणून सर। तर त्यासाठीच एक भाऊली एक विनंती आहे का काही ना काही संघर्ष करा आणि काही ना काही जसं अमरावतीमध्ये काही नवीनीकरण करून तरी दाखवा लेडीज साठी, जेंट्स साठी। तिकडून खेडेगावातून लेडीज येते तर ते स्वतःच आम्हाला ऑटोवाल्याला विचारते का बी इथं टॉयलेटची व्यवस्था आहे का, पण आम्ही काय सांगू काहीच नाही। जातात इकडे तिकडे तर टॉयलेटचा दरवाजा बंद, हिरविनलाही जा, हिरविनची परिस्थिती तेच आहे मॅडम, हिरविनची परिस्थिती तेच आहे, आपल्या पंजाबरावची स्थिती ते आहे, आजूबाजूला तर काही त्याचं काही एवढं हेच नाही आहे। इकून तिकून शेगाव नाक्याच्या पोलीस स्टेशनच्या जवळ त्याने थोडं केलं तर थोडं बहुत एकदम थोडं हे काय, बस एवढी विनंती आहे की आपल्या अमरावतीमध्ये, आपल्या सुंदर अमरावतीमध्ये काही ना काही झालं पाहिजे, हे भाऊला एक विनंती आहे आमची। बघा मंडळी, मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की अमरावती शहरामध्ये एका युवकाने सवाल उचलत बॅनर लावलेले आहेत आणि त्या बॅनर लावल्याची शहानिशा करायला मी प्रत्यक्ष इथे टी पॉइंटला आलेली आहे आणि टी पॉइंटला आपण बघतो आहे प्रत्यक्षामध्ये की कशा पद्धतीने ते टॉयलेट्स लावलेले आहे। बघा या टॉयलेटला जायला धड रस्ता सुद्धा नाहीये, अशी या टॉयलेटची अवस्था आहे। इथे समोर ह्या सगळ्या विटा आहेत आणि मातीचे ढीग लावलेले आहेत आणि इकडनं असा हा रस्ता आहे। तुम्ही बघू शकता की केवढी मोठी नाली इथे खोदलेली आहे आणि ती नाली पण अशी भरलेली आहे मातीने वगैरे, आणि इथे हे टॉयलेट आहे आणि या टॉयलेटच्या समोर तुम्ही बघू शकता की कशा प्रमाणामध्ये झाडी वाढलेली आहे। उन्हाळा असून सुद्धा इथे इतकी ही दाट झाडी आहे, याच्यामधून मला सांगा तुम्ही खरंच कोणती महिला जाऊ शकणार आहे? अशा पद्धतीचे टॉयलेट अमरावती शहरामध्ये अत्यंत महत्वाच्या ठिकाणी आहे। इथे टी पॉइंट आहे, टी पॉइंटला अनेक महिला रोज येणं जाणं करतात। बघा इथे बाहेर ही पुरुषांनी केलेली युरिन आहे आणि अशा पद्धतीने हे टॉयलेट आहे। इथे तुम्ही बघू शकता अत्यंत घाणेरड्या अवस्थेमध्ये हा टॉयलेट आहे।
इथे मला सुद्धा उभं राहताना त्रास होतो आहे. खरंच या एवढ्या घाणेरड्या टॉयलेट मध्ये खरंच कुठली महिला जाऊ शकेल का, किंवा कुठला पुरुष किंवा कुठलं लहान मूल या अशा घाणेरड्या टॉयलेट मध्ये जाऊ शकेल का? एक तर टॉयलेटला जायला रस्ता नाहीये आणि जे टॉयलेट आहे ते अत्यंत घाणेरड्या अवस्थेमध्ये आहे. तिथे पाण्याची व्यवस्था नाही आहे, कशाचीच व्यवस्था नाही आहे. अशा पद्धतीने हे टॉयलेट आहे. तर मंडल न्यूज कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही, तर प्रत्यक्षामध्ये ग्राउंडवर जाऊन आम्ही शहानिशा करतो. अविनाश भाकरे यांनी लावलेल्या बॅनरची मी शहानिशा केली आणि आज इथे आली. तिकडे बाजूला तुम्ही बघू शकता की हे कशा पद्धतीने टॉयलेट इथे पडलेलं आहे. त्याचं अर्धवट काम आहे आणि हे अर्धवट काम असं पडलेलं आहे. तिकडे ते दोन टॉयलेट लावलेले आहेत ते तर काहीच उपयोगाचे नाहीये. त्याचं सेप्टिक टँक पण नाहीये, काहीच नाहीये. म्हणजे एकदमच प्रशासनाने खरोखर जागायला पाहिजे. काही टॉयलेट्स तिथे उभे करून ठेवलेले आहे, कुठेतरी त्याचं इन्स्टॉलेशन त्यांना करायचं असेल. अशा अवस्थेमध्ये अमरावतीचे हे टॉयलेट आहे. खरोखर एका सामान्य व्यक्तीने उचललेला जो प्रश्न आहे तो एकदम रास्त आहे की काय अमरावती शहरामध्ये टॉयलेटची व्यवस्था आहे. ही आहे प्रत्यक्षामध्ये, कोणाच्या सांगोसांगी नाही, तर प्रत्यक्षामध्ये मी तुम्हाला हे टॉयलेट्स दाखवलेले आहे. काय या टॉयलेटची अवस्था आज अमरावतीच्या टी पॉइंटला आहे.